कधी विचार केलाय की एखादी निर्जीव वस्तू, समजा सायकल, ती तिची स्वतःची गोष्ट सांगू लागली तर? आज आपण नेमकं हेच करणार आहोत. एका अशा साध्या यंत्राची गोष्ट ऐकणार आहोत जे कित्येक पिढ्यांपासून आपल्या आयुष्याचा भाग बनलंय. चला तर मग ऐकूया या 2 चाकांवरची एक एकदम खास कहाणी. सायकल म्हणते मी आहे ना. आहे की नाही एकदम सोपं आणि दिलासा देणारं वाक्य. याच एका वाक्यात सगळं काही आलंय. मी किती विश्वासू आहे, नेहमी मदतीला तयार. आणि हो, आजची ही सगळी कहाणी मीच सांगणार आहे. हो, अगदी माझ्याच नजरेतून. जणू काही मी सायकल तुमच्याशी बोलतीये. तर मी सायकल, काही जण मला दुचाकी म्हणतात. माझा जन्म तसं बघाल तर खूप जुना आहे. 1690 सालचा, थेट फ्रान्समधला. खरं तर मी सगळ्यांचीच आहे. लहान मुलांपासून ते थेट आजोबांपर्यंत कुणीही मला वापरू शकतं. घरातली छोटी मोठी कामं करायची आहेत किंवा अगदी सहज फिरायला जायचंय, मी नेहमीच तयार. माझ्याबद्दलची सगळ्यात खास गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे माझी सहजता. मी एकदम हलकी फुलकी आहे आणि मला चालवणं किती सोपं आहे. त्यासाठी कुठल्या लायसन्सची वगैरे गरजच नाही. शाळेला जायचंय, बाजारात जाऊन काही आणायचंय, मी आहेच की. एक विश्वासू सोबती म्हणून नेहमीच हजर. पण एक गंमत सांगू, मी नेहमीच अशी नव्हते जशी आज दिसते. माझा जो प्रवास आहे ना, तो खूपच इंटरेस्टिंग आहे. अनेक बदल, अनेक शोध यांनी भरलेला. चला मग पाहूया तरी माझा जन्मापासून ते आजच्या या मॉडर्न रूपापर्यंतचा प्रवास कसा होता ते. हे बघा, माझा प्रवास कसा हळूहळू पुढे सरकत गेला. एकदम सुरुवातीला तर मी चक्क लाकडाची होते. मग 1876 मध्ये लॉसन आले आणि त्यांनी मला पॅडल आणि चेन लावली. तिथून मला खरी गती मिळाली, म्हणजे माझा स्पीड वाढणार हे नक्की झालं. आणि मग आला तो सगळ्यात महत्त्वाचा बदल. 1887 मध्ये डनलॉप यांनी रबरी टायर शोधून काढले. आणि काय सांगू, माझा तो खडबडीत प्रवास एकदम स्मूथ, एकदम गुळगुळीत झाला. माझ्या इतिहासापेक्षाही रंजक काय असेल तर ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातली माझी जागा. आणि त्यातही विशेषतः बालपणीची. ती पहिली भेट, ती पहिली मैत्री. जरा आठवून बघा, तो दिवस जेव्हा पहिल्यांदा मला चालवायला शिकत होता. तो उत्साह, ती थोडीशी भीती आणि ती प्रचंड जिद्द. आठवते? तो अनुभव आहेच तसा, प्रत्येकासाठी खूप खूप खास. सायकल शिकणं म्हणजे फक्त एक नवी गोष्ट शिकणं नाहीये, तो एक मोठा अनुभव आहे. सुरुवातीला थोडं डगमगणं, कधीतरी पडणं, गुडघ्याला थोडं खरचटणं, हे सगळं आलंच. पण पाठीमागून धरलेला तो आईबाबांचा हात आणि मग स्वतःच्या हिमतीवर जेव्हा पहिल्यांदा पॅडल मारता येतं ना, तो क्षण, तो आयुष्यभर लक्षात राहतो. आणि गंमत तर ही आहे की एकदा का माझा तोल सांभाळायला जमलं की मग ते कधीच विसरत नाही माणूस. आयुष्यभर लक्षात राहतं. आणि हा फक्त बॅलन्सचा खेळ नाहीये. यातून जो आत्मविश्वास मिळतो ना, तो खूप मोठा असतो. की एक स्वातंत्र्याची, एक मोकळी भावना असते. बरं, बालपणीच्या आठवणी तर आहेतच, पण त्या पलीकडेही मी खूपच फायद्याची आहे. आणि हे फायदे फक्त वैयक्तिक नाहीये, तर सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरही आहेत. आरोग्य, पैसा आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टींसाठी मी एकदम बेस्ट आहे. रोज मला चालवलं की मस्त व्यायाम होतो. पेट्रोल डिझेलचा खर्च तर पूर्णपणे वाचतो. माझ्यामुळे आवाजही होत नाही आणि प्रदूषण तर अजिबात नाही. आणि हो, जेव्हा जास्तीत जास्त लोक मला वापरतात तेव्हा देशाचे इंधन आयात करण्याचे पैसेही वाचतात. शिवाय शहरांमधली ट्रॅफिक कमी करायलाही मी मदत करतेच की. ही तुलना बघितली की सगळंच स्पष्ट होईल. एका बाजूला मी आहे, खरेदीला स्वस्त, मेंटेनन्सला काहीच खर्च नाही, इंधन लागत नाही, प्रदूषण शून्य आणि आरोग्याला फायदाच फायदा. दुसऱ्या बाजूला आहेत मोटरगाड्या, महागड्या, इंधन खाणाऱ्या, प्रदूषण करणाऱ्या आणि व्यायामाच्या नावाने शून्य. आता सांगा, निवड सोपी आहे की नाही? काळ बदललाय आणि त्याबरोबर मी सुद्धा स्वतःला बदललंय. मी आजच्या या मॉडर्न जगासाठी एकदम तयार आहे आणि पुन्हा एकदा मैत्री करण्यासाठी खूप उत्सुक आहे. हो, खरंच मी आता खूप बदलली आहे. एकदम मॉडर्न झाली आहे. शहरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी आकर्षक रंगांमध्ये, तर डोंगराळ भागात चालवण्यासाठी मजबूत गिअर्ससोबत. म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार मी एक नवीन रूप घेतला आहे. हा बदल तर इथे अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे माझं ते जुनं साधंसुधं रूप आणि दुसऱ्या बाजूला माझं आजचं हे नवीन गिअरवालं रूप. बाहेरून मी कितीही बदलले असले तरी मला चालवण्याचा जो आनंद आहे ना, तो मात्र अगदी तसाच आहे. तोच उत्साह, तीच मजा. मग आता वाट कशाची बघायची? काढा मला गॅरेजमधून बाहेर किंवा आणा दुकानातून आणि सुरू करा पुन्हा एकदा माझ्या सोबतचा प्रवास. चला,
आपण पुन्हा एकदा छान मित्र बनूया आणि एकत्र एक नवीन सुरुवात करूया. तर मग तुमच्या सायकलचा पुढचा प्रवास कुठे असेल? ऑफिसला जायला? व्यायामासाठी? की फक्त निवांतपणे कुठेतरी फिरायला? विचार करा आणि ठरवा.